आपण मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करणार आहोत। बातमी अशी आहे की 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधी भूमिका जाहीर करावी लागेल, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिला। हैदराबाद गॅझेटवरनं नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जरांगेंनी दिला। मराठवाड्यातील मराठा 100% आरक्षणात जाणारच असंही त्यांनी बोलून दाखवलं। तसंच 1994 मधील GR विरोधात कोर्टात जाणार असून 50%वर गेलेलं 2% आरक्षण रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली। आणि येवल्यावाल्यांचं ऐकून GRच्या शब्दात फेरफार करू नका, असं भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी इशारा दिला। तर आता संयम नाही, जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असा इशाराच त्यांनी दिला। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत, त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना। तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानेवर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना। हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काही झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार आहे आणि आता ओबीसी समाज आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरणार असून 1 ते 2 दिवसांमध्ये कोर्टात जाणार असल्याची माहिती ओबीसी नेते छगन भुजबळांनी दिली। काय खरं काय खोटं याचा शोध घेणं गरजेचं आहे, असंही भुजबळ म्हणाले। त्यामुळे ओबीसीमध्ये 374 जाती आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सोडणार नाही, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे। 1-2 दिवसामध्ये कोर्टात जाणार असल्याचंही छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। इव्हन न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी हाच मुद्दा स्पष्ट केलेला होता की असं सरसकट कोणाकरताही आरक्षण खुलं करता येणार नाही, त्याकरता काही नियम आहेत आणि ओबीसी मधनं तर आरक्षण देऊच देणार नाही, असं देखील त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। हा जो GR आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ती ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे। आज जरी सगळे आम्ही कोणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न। हैदराबाद गॅझेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं करताय? होय, 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार। आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत ओबीसी मध्ये, एक मराठा जात एकच आहे, आमच्याकडे 374 जाती आहेत। तर प्रत्येकाचे जे काही काही वेगवेगळे नेते आहेत, कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं
आरक्षण कमी होता कामा. आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू. आता बघूयात उरणमधल्या ONGC प्रकल्पाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. उरणमधल्या ONGC प्रकल्पाला आग लागल्याचं कळतं. अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीचं नेमकं कारण काय, ही आग नेमकी कशी लागली, हा विषय अर्थात नंतरचा आहे, पण त्याची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत. उरणमधल्या ONGC प्रकल्पाला कशा पद्धतीने ही आग लागली बघा. आणि अर्थात धुराचे लोट या ठिकाणी उठतात. यावरनं आगीची तीव्रता किती मोठी आहे हे देखील लक्षात येत आहे. ही आग विझवण्यासाठी ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ताफे जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आता क्षणाला आपल्याबरोबर. विनय, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, हा संपूर्ण परिसर जो आहे उरणचा हा अतिसंवेदनशील परिसर आहे आणि यामध्ये ONGC मधल्या हा जो महत्वाचा तेलाचा जो प्रकल्प आहे त्याच ठिकाणी आग लागलेली. अजून आगीचं नक्की कारण स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र जी काही माहिती मिळते त्या अनुषंगाने आता ही जी आग आहे ती आता आटोक्यात आणलेली आहे, नियंत्रणामध्ये आग आलेली आहे. बाकीचे जे दुसरी पाईपलाईन्स आहेत किंवा बाकीच्या टाक्यांपर्यंत ज्या ठिकाणी तेल साठा मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी कनेक्शन देखील बंद करण्यात आलं. त्यामुळे ही आग आणखीन पसरू शकणार नाहीये. विशाल, या आगीचं नेमकं कारण काय हे अर्थात नंतर चौकशीनंतर कळेल, पण ही आग विझवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद विनय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूयात. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या GR विरोधात विविध OBC संघटनांची बैठक पार पडली आहे. YB चव्हाण इथं ही बैठक झाली. बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित आहेत आणि OBC संघटनांच्या विविध नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या GR विरोधात OBC संघटनांची बैठक पार पडली. YB चव्हाण इथं ही बैठक पार पडली आणि या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु या GRमुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता OBCमध्ये येणार आहे. असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात OBCच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. OBC करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, OBCच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही. OBCच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे, सरकार घेत आहे. आणि OBC करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत. ही भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही. त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हटले की OBCचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात हे त्यांनाच माहीत. जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने OBCवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे. हैदराबाद गॅझेट संदर्भातला मराठा समाजाला GR दिल्यानंतर OBC समाज आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. दरम्यान आम्ही येत्या 1 ते 2 दिवसात कोर्टात जाणार आहोत असं OBC नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. हा GR सगळ्या नियमांच्या आयोगाचं आणि कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणार आहे आणि त्यामुळे तो कोर्टात टिकणार नाही याचा आम्हाला ठाम विश्वास आहे असं प्रकाश शेंडगे म्हणाले. तर वडेट्टीवारांकडून अद्याप बैठकीचं निमंत्रण आलं नसल्याचंही शेंडगेंनी सांगितलं. वडेट्टीवार साहेब हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी विदर्भामध्ये बैठक नागपूरमध्ये घेतले तर मला समजलं. आज यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये त्यांनी OBC नेत्यांची बैठक घेतली असंही मला माध्यमांच्या माध्यमातून समजलेलं आहे.
पण आज सांगायला आत्तापर्यंत मला तर काय अशा बैठकीचं निमंत्रण नाही आहे. परंतु माझी ह्या माध्यमातून माझी एक विनंती आहे सगळ्याच नेत्यांना, सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना, आपल्या पक्षांचे ज्या भूमिका असतील त्या भूमिका बाजूला ठेवून माझ्यामध्ये सगळ्यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी, हितासाठी एकत्रितपणे येऊन एकत्रित लढा देणं आवश्यक आहे. बीड शहरात आज जिल्ह्यातील बंजारा समाजाची व्यापक बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीतून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते आम्ही बंद करू असा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आला. हा आमचा बंजारा समाज इकडे व्हीजेएनटी मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटी मध्ये. तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण सुरू करावं, त्याची अंमलबजावणी करावी. मागणी करत नाही आम्ही, त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करीत आहोत. साताऱ्यात ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेला GR रद्द करावा या मागणीकरता भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोर्चा काढला आणि यावेळी राज्य शासनाचा ओबीसी समाजाचा निषेध करण्यात आला. सरकारला वेटीस धरून हा GR काढलेला आहे, म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो ह्या GRचा आम्ही जाहीर निषेध करतो. हा जो GR आहे हा मूळतः बेकायदेशीर आहे, त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा GR मागे घ्यावा.